हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. आता आपण बघणार आहोत मकर म्हणजे कॅप्रिकॉर्न साठी कसं असणार आहे मे 2026. सुरुवात करूया आपण नेहमीप्रमाणे साईंच्या आशीर्वादाने, मग आपण बघूया एंजल्स ॲडवाइस आणि मग आपण जाणून घेऊया टॅरो कार्ड्सने की तुमच्यासोबत लाईफमध्ये काय घटना घडणार आहेत. ठीक आहे, म्हणजे मे 2026 मध्ये काय घटना घडणार आहेत, रिलेशनशिप, फायनान्स, करिअर, बिझनेस, हेल्थ या सगळ्या बाबतीत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके, बघूया साई तुम्हाला काय सांगू इच्छितात. द स्पिरिच्युअल टीचर बाबा गिव्स हिज डिवोटी व्हॉट दे वॉन्ट इन द होप दॅट दे विल बिगिन टू वॉन्ट व्हॉट ही वॉन्ट टू गिव्ह हिम. गमत अशी आहे की आपल्याला ना बऱ्याचदा गोष्टी आपल्या मनासारख्या घडाव्यात असं वाटतं, पण घडतं तेच ते तुमच्या गुरूंची इच्छा असते. जे तुमच्या नशिबात लिहिलेलं असतं ते घडतं. आणि गंमत अशी की बऱ्याचदा ना जे घडतंय तेच आपल्याला आवडायला लागतं, कारण ते तुमच्या चांगल्यासाठी घडत असतं. सो स्पिरिच्युअली तुम्हाला अपब्रिंग करण्यासाठी या सगळ्या घटना घडणं आपल्यासोबत खूप गरजेचं असतं. बघूया आपण आता एंजल्स ॲडवाइस काय आहे. एंजल्स तुम्हाला सांगू इच्छितात की रिमेन पॉझिटिव्ह. बऱ्याच दिवसांपासून काही घटना कदाचित तुमच्यासोबत घडत असतील की तुमच्या मनात निगेटिव्ह विचार यायला लागले, पण त्या निगेटिव्ह विचारांचं रूपांतर आपल्याला पॉझिटिव्ह विचारांमध्ये करायचे, कारण आपण जसा विचार करतो तशा घटना घडतात. त्याच्यामुळे रिमेन पॉझिटिव्ह गोष्टींचाच विचार करा आणि यू आर रेडी. ज्या गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेत कधी होतील त्याच्यासाठी ही योग्य वेळ आलेली आहे. लवकरच तुमच्या मनासारखी घटना घडणार आहे. सो बी रेडी फॉर दॅट. छान कार्ड चालले होते. तर आपण क्विकली बघूया रिलेशनशिपच्या बाबतीत मकर राशीच्या लोकांना कसं आहे मे 2026. ओके, द टॉवरचा कार्ड आलेला आहे आणि 5 ऑफ थॉट्स पण आलेला आहे. सो कोणीतरी तुमच्यासोबत ना तुमच्या नात्यांमध्ये, मग ते पार्टनर असू दे नाहीतर इतर नातेवाईक असू दे, काहीतरी चुकीचं वागणार आहेत. म्हणजे त्यांच्या स्वार्थी वृत्तीने ते काहीतरी वागतील, ते तुम्हाला कळेल आणि ते कळल्यानंतर तुमच्या मनावरती खूप आघात होतील. विशेष फरक नाही पडणार, तुम्ही त्यातनं काय म्हणतात स्वतः मूव्ह ऑन व्यवस्थित व्हाल. पण द टॉवर सांगते की असा ना तसा तुमच्या मनावरती त्याचा परिणाम होणार आहे. तुमचे डोळे उघडणार आहेत असं मी म्हणू शकते की ज्या व्यक्तींवरती तुम्ही एवढा विश्वास ठेवला, सो ह्या महिन्यामध्ये कोणावर विश्वास ठेवू नका. किंग ऑफ थॉट्स आलेला आहे. सो ठाम राहा तुमच्या रिलेशनशिपमध्ये. पॉझिटिव्हनेस असणं गरजेचं आहे, पण त्या पॉझिटिव्हनेसचं रूपांतर डॉमिनंट स्वरूपात होणं हे चुकीचं आहे. सो वृत्ती तुमची थोडीशी शांत ठेवा. समोरच्याला एकदम गृहीत धरू नका. डेथचं कार्ड आले रिलेशनशिपमध्ये. सो नवीन नाती निर्माण होऊ शकतील. आयुष्यात कोणीतरी नवीन व्यक्ती येऊ शकेल जी तुमच्यासाठी एक लकी पर्सन असेल, जी तुमचं आयुष्य बदलून टाकेल. मस्त. बघूया आपण आता फायनान्सच्या बाबतीमध्ये कार्ड्स काय सांगतात. वा, व्हील ऑफ फॉर्च्यून आलेला आहे. सो ज्या गोष्टींमध्ये तुम्ही प्रयत्न करताय, काहीतरी इन्व्हेस्टमेंट करताय किंवा काहीतरी नवीन सुरू करायचं आहे, तर त्यासाठी ही योग्य वेळ आहे. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. एस ऑफ थॉट्स आहे. अगेन नवीन अपॉर्च्युनिटीज येतील, नवीन इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकाल. द डेव्हिल आहे. फायनान्सच्या बाबतीत द डेव्हिल आले. सो थोडं तुम्हाला जागृत राहायला हवं की तुमचा पैसा चुकीच्या मार्गावरती तर खर्च होत नाही ना. म्हणजे व्यसनांवरती वगैरे खर्च होता कामा नये. आणि कारण ते दिसते तसं कार्ड आलंय फायनान्समध्ये. आणि बाकी घराच्या रिनोव्हेशन, रिपेअर, न्यू घर घेणं, नवीन घर घेणं वगैरे अशासाठी पैसे अचानक खर्च काढतील असं दिसतंय. पण चर्चा करूनच मग निर्णय घ्या. बघूया आपण करिअर किंवा म्हणजे बिझनेस करणाऱ्यांसाठी किंवा जॉब करणाऱ्यांसाठी कसा असणार आहे हा महिना. एस ऑफ हँड्स आहे. नवीन काही ट्राय करत असाल, नवीन बिझनेस एक्सपान्शन असू दे नाहीतर नवीन नोकरी शोधणं असू दे, अपॉर्च्युनिटी समोरून स्वतःहून चालून येतील असं दिसते. हातात जे आहे ते घट्ट सांभाळून ठेवलं आहे तुम्ही. मग अचानक मोठे तुम्ही निर्णय वगैरे घेणार नाही जिथे तुमचे पैसे खर्च होतील, असं काही तुम्ही करणार नाही आहात या महिन्यामध्ये. नाईट ऑफ कप्स आहे. सो बिझनेस प्रपोजल स्वतःहून येतील. प्रोफेशनल ग्रोथ होण्याची पण शक्यता आहे. आणि द इम्प्रेस आहे. तो तुमची क्रिएटिव्ह आयडियाज जे आहेत ते तुमच्या बिझनेसला किंवा तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला यश मिळवून देतील. छान. बघूया जे स्टुडंट्स आहेत आपले मकर राशीचे त्यांच्यासाठी मे 2026 कसा असणार आहे.
मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी जुने वाद संपुष्टात येणार आहेत. तुम्हाला तुमच्या एखाद्या सब्जेक्टबद्दल माहिती हवी होती आणि तुम्हाला असं वाटलं की हे मला समजूच शकत नाही, अशा वेळेला कुठून तरी कुणाचं तरी मार्गदर्शन तुम्हाला मिळेल आणि त्या अभ्यासाच्या त्या विषयामध्ये तुम्ही नक्कीच पारंगत व्हाल असं दिसते. वा, सुंदर. आता राहिलं हेल्थ कशी असणार आहे मकर राशीच्या लोकांची, पाहूया आपण. हेल्थच्या बाबतीत काय काढतात. धारदार वस्तूंपासून सावध राहणं खूप जास्त गरजेचं आहे. नको तिथे रिस्क घेऊ नका. कुत्रे, मांजरं असे कुठलेही पाळीव प्राणी, कुठल्याही प्राण्यापासून, पाळीवच नाही, कुठल्याही प्राण्यांपासून सावध राहा असं सांगणारं हे कार्ड आलेलं आहे. आपल्याला अलर्ट करतात कार्ड, त्याप्रमाणे लक्षात ठेवून लक्षात ठेवायचं आपल्याला काय दिलेलं आहे अलर्ट हेल्थच्या बाबतीमध्ये. नेक्स्ट एक जनरल रिडिंग आणि मग आपण हा व्हिडिओ संपवूया. जनरल रिडिंगमध्ये काय आलेलं आहे मकर राशीच्या लोकांसाठी. अपॉर्च्युनिटीज येतील. आलेल्या अपॉर्च्युनिटीजमधनं तुम्ही नवीन काहीतरी नक्की सुरू कराल, वाढवाल, एक्सपांड कराल. तुम्हाला समाजामध्ये मान असेल, तुमच्या महत्त्वाच्या निर्णयांचं लोक कौतुक करतील आणि घरामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण असेल. पैसा अडका व्यवस्थित असेल असं दिसते. काही जणांच्या बाबतीत म्हणजे अगदीच 100पैकी 100 जणांना हेच सूट होतच असं नाही. सो काही जणांच्या बाबतीत एक निगेटिव्ह कार्ड आलंय की तुम्ही ना उदासीन फार झालाय. डिसअपॉइंटमेंट तुमची दिसते या महिन्यामध्ये. तुम्ही खूप जास्त सेल्फ पॅम्परिंग कराल. समोरनं काही अपॉर्च्युनिटीज आहेत, नाही आहेत, जे होऊन गेलं ते मागे सोडा आणि पुढचं पाऊल टाका. कारण हे कार्ड दिसते की तुम्ही डिसअपॉइंटमेंटमध्ये ना जास्त तुमचं प्रगतीकडे जो आपला एरवी ओढा असतो तसा काही दिसत नाहीये मला. ठीक आहे. आपलं होतं मकर राशीसाठी कसं होतं मे 2026. आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपली फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच. बाय.